ठरलं तर मग या मालिकेच्या 16 मेच्या जबरदस्त भागामध्ये बोलता बोलता मधुभाऊंच्या डायरीचा विषय निघाल्यावरती मधुभाऊंच्या डायरीमध्ये असलेले 3 भयंकर सत्य अर्जुन आणि सायलीने शोधलेत. स्वप्नात नाही तर सत्यात मधुभाऊंनी बोलता बोलता हिशोबाच्या डायरीचा जे काही खुलासा केलाय, त्यानंतर अर्जुन आणि आता सायली हे पोहोचलेत आश्रमात सगळे रजिस्टर्ड घेण्यासाठी. आणि ते रजिस्टर ज्या वेळेला आश्रमातले हातात आलेत, त्याच्यामधली मधुभाऊंची डायरी ही सगळ्यात जबरदस्त पुरावा आहे. आणि या डायरी मधला हिशोब तर हिशोब, पण त्याचबरोबर आता इकडे दुसरीच भूतकाळातली जबरदस्त माहिती बाहेर आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता प्रियाचे चांगलेच 3-13 कसे वाजलेत पाहूया. इकडे सायली आता खोबऱ्याच्या वड्या बनवत किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेला कल्पना आणि प्रताप हे दोघं जण जरा उदासच तिकडे बसलेले असतात. आणि त्यावेळेला अर्जुन खाली येतो आणि दोघांचीही माफी मागतो. सॉरी, म्हणजे मगाशी मी जरा तुमच्याशी खूप रूड बोललो, पण खरं सांगू का, तर तुम्ही दोघं जण खूप साधे भोळे आहात. आणि स्पेशली मम्मा तू, म्हणजे तुला ना माणूस कसं वागतंय हे काही कळतच नाहीये. प्रॅक्टिकली तू विचारच करत नाहीयेस. म्हणजे त्या तन्वीबद्दल तू जरा जास्तच विचार करतेस. ती इतकं खोटं बोलते तरी सुद्धा तू आता तिला सिंपती देतेस आणि तिच्याबद्दल प्रॅक्टिकली विचार करायलाच मागत नाहीस. या गोष्टीचा मला खूप राग आला, पण तरी सुद्धा मी तुमच्यासोबत असं रूडली नको बोलायला पाहिजे होतं. खरंच मला माफ करा, आय एम सॉरी. असं म्हणत अर्जुन आता मगाशी रूडली बोलल्याबद्दल सॉरी म्हणत असतो. त्याच वेळेला सायली आता खोबऱ्याच्या वड्या बनवून देवाला नैवेद्य दाखवायला घेऊन जात असते. अर्जुन म्हणतो, काय आहे हे? यावरती सायली म्हणते, खोबऱ्याच्या वड्या. अर्जुन म्हणायला लागतो, मला एक वडी द्या. यावरती सायली म्हणते, नाही हं, तुम्हाला वडी मिळणार नाहीये. या वड्या मी आता देवाला आधी नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतरच मी तुम्हाला देऊ शकते. यावरती अर्जुन म्हणतो, काय बोलताय, असं काय करताय? एक एक फक्त वडी मला तुम्ही द्या की. यावरती सायली म्हणते, पहिले खाली ठेवा. खाली ठेवा म्हटलं ना, वडी तुम्हाला मिळणार नाही कोणत्याही परिस्थितीत. अर्जुन म्हणतो, असं काय करताय? अहो, एक वडी घेतली तर काय होणार आहे? यावरती सायली चिडते आणि तुम्हाला अजिबात वडी मिळणार नाही. तोपर्यंत प्रिया आणि आता तिकडे अश्विन येतात. आता प्रिया पाहते, हे काय चाललंय? म्हणजे हिने गोडाधोडाचं बनवलंय. म्हणजे मी इकडे इथं मरतीये. माझ्याबद्दल सगळं नको ते कोर्टामध्ये हे सगळं केलंय, माझे बँड वाजवले आणि आता इकडे हे दोघं जण गोडाधोडाचं खातायत. ते काही नाहीये. या सायलीला तर आता धडा शिकवायला पाहिजे. असं म्हणत चिडलेली प्रिया आता इकडे रागारागात येते. काय चाललंय तुमचं? माझ्याबद्दल कोर्टामध्ये खोटं नाटं सगळं बाहेर काढून इकडे सेलिब्रेट करताय, गोडाधोडाचं करताय. असं म्हणत प्रिया रागारागाने सायलीच्या हातामधलं ते खोबऱ्याच्या वडीचं ताट आता उधळून लावते. त्यानंतर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. सगळ्यात जास्त चिडतो तो म्हणजे आता इकडे प्रताप. प्रताप जोरात उठतो आणि तन्वी, काय आहे हे सगळं? काय पद्धत झाली ही वागण्याची? असं म्हणत आता इकडे रागारागात प्रियावरती ओरडतो. त्यावरती अश्विन म्हणतो, डॅडा डॅडा ती थोडीशी अपसेट आहे. मी तुमची माफी मागतो. ती अपसेट आहे म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे. यावरती चिडलेला प्रताप सांगतो, हे बघ अश्विन, तुला माहिती आहे ना, अन्नाचा अपमान झालेला मला अजिबात आवडत नाहीये. काय आहे हे सगळं? यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते की काही नाही, ह्यांनी कोर्टामध्ये उगाचच मला त्रास देण्यासाठी नको नको ते सगळं केलंय आणि इकडे घरात येऊन सेलिब्रेट करतायत. यावरती अर्जुन म्हणतो, का ग, तुझा खरा चेहरा समोर आला म्हणून या सगळ्यामध्ये आता तू इतकी चिडलेली आहेस का? यावरती अश्विन म्हणतो, दादा दादा शांत बस तू, उगाचच मला ना तमाशे नको आहेत. यावरती प्रताप म्हणतो, तन्वी, तू अन्न खाली पाडलेलं आहेस. आत्ताच्या आत्ता हे सगळं अन्न उचल. यावरती मग आता प्रिया बोलायला लागते, पण यावरती अश्विन म्हणतो, तन्वी तू पहिली आत जा, पहिली आत जा, तुला सांगितलं ना, तू आत जा. यावरती प्रताप म्हणतो, तन्वी सगळं उचल. यावरती अश्विन म्हणतो, डॅडा हे सगळं मी उचलतो. तिची मनस्थिती जरा ठीक नाहीये. तन्वी तू आत जा. असं म्हणत तो आता प्रियाला आत पाठवतो. आणि त्यानंतर मग आता इकडे प्रतापला तो सांगायला लागतो, काही वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी तिच्याकडून नकळत घडलेल्या गोष्टी या चुकीच्या पद्धतीने समोर आल्यामुळे, नको ती पद्धत समोर आली आणि कोर्टामध्ये नको त्या पद्धतीने या गोष्टी समोर आल्यामुळे तिचा असा चेहरा झालेला आहे. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, अश्विन, अरे तुला अजूनही ती खोटं बोलते हे पटलेलं आहे का? म्हणजे ती जे काही करते ते सगळं तुला पटतंय? यावरती अश्विन म्हणतो, डॅड हे बघ दादा, तू ह्या विषयावरती बोलू नकोस. जे काही झालंय ना कोर्टामध्ये, मला खरंच तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. उगाचच हा विषय वाढवू नकोस तू.
असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता चिडलेला असतो आणि तो आता खाली खोबऱ्याच्या ज्या वड्या पडल्यात त्या वड्या उचलण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या वेळेला तो आता वड्या उचलतो, अर्जुन आणि सायली तिकडे उभे असताना सायली म्हणते, अश्विन भाऊजी राहू दे, मी उचलते त्या वड्या. आणि अश्विन तिकडून निघून जातो. प्रताप सुद्धा चिडलेला असतो. प्रताप पण निघून जातो. कल्पना मात्र आता शांतच बसलेली असते. ना ती प्रियाची बाजू घेते, ना ती प्रियाला काही बोलत. आणि मग इकडे सायली खोबऱ्याच्या वड्या उचलते आणि अर्जुन आता या दिशेने पाहत बसतो की या अश्विनला कधी अक्कल येणार आहे. इकडे तोपर्यंत प्रिया आता रूम मध्ये येते. अरे बाप रे, काय करू? म्हणजे इकडून सुभेदार, इकडून किल्लेदार, तिकडे बसलाय रविराज आणि हा अर्जुन, दोघ जण माझ्याबद्दल आता इकडे सगळी माहिती शोधतील आणि माझ्या भोवतीचा फास आता इतका घट्ट होत जाईल ना, माझ्या भोवती इतका फास आवडतील आणि दोघ जण मिळून मला मारतील. पण बाकी जाऊ दे, तो महिपत महिपत काय करेल? प्रियाला काहीच कळत नसतं की तिच्यासोबत काय होतंय ते. प्रियाला या सगळ्यामध्ये आता खूप मोठी भीती वाटत असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता गडबडलेली असते. तोपर्यंत सायली आता खाली येते. सायली खाली आल्यावरती तिनेच लावलेली ती छोटी छोटी रोपं ती पाहायला लागते आणि ही रोपं पाहत असताना अर्जुन तिकडे येतो आणि काय काय बघताय तरी काय? यावरती सायली म्हणते, काही नाही, या घरातील माणसांचा माझा त्यांच्या सोबतचा नात्यांचा प्रवास आठवती आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते, बाबांसोबत माझं नातं पहिल्यापासून ते आत्तापर्यंत एका वेगवेगळ्या वळणांवरती इकडे येत इथपर्यंत आणून पोहोचलेलं आहे. आणि आता सायली तिचं आणि प्रतापचं नातं अगदी पहिलं लग्न झाल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आठवत असते. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात तेव्हा प्रतापने खूप विरोध दर्शवलेला असतो. पूर्णाईंची बाजू घेत त्याने आता इकडे पूर्णपणे सायलीला बायकॉट केलेलं असतं. ज्या वेळेला सायलीमुळे त्याला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतं, पण त्याला हे माहीत नसतं आणि त्यावेळेला तो आता कल्पनामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं किंवा कल्पनाने जेवण केलं असं वाटून जेव्हा कल्पनासाठी तो आता बांगड्या घेऊन येतो तेव्हा कल्पनाने सांगितल्यावरती की नाही, हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे फक्त सायलीमुळे. पण सायलीला त्या बांगड्या न देता चिडून तिकडून निघून जाऊन प्रतापने सायलीला एक्सेप्ट न करता त्यावेळेला केलेला तमाशा, तिथपासून त्यानंतर मग आता सायलीबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, प्रेम, माया आणि सायलीची बाजू घेऊन अर्जुनला ओरडणं, हे सगळं सगळं आता इकडे सायलीला आठवत असतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर आता पूर्णपणे बदललेला प्रताप सायलीच्या बाजूने ठाम उभा राहत असताना अचानकपणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यानंतर मग आता प्रताप खूप चिडलेला आणि सायलीच्या इतका विरोधात झाला की दुसरं लग्न करून सायली ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला सुद्धा आता प्रताप या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिच्या विरोधातच होता. आणि त्यानंतर आता पुन्हा पुन्हा त्या दोघांचं बॉन्डिंग होत चाललेलं. दुसऱ्या खऱ्या लग्नानंतर हळूहळू प्रतापचं मन आता निवळलं आणि त्यानंतर त्याचा विरोध हा आता प्रेमामध्ये कधी बदलला हे सुद्धा त्याला सुद्धा कळलेलं नसतं आणि सायलीला सुद्धा कळलेलं नसतं. नकळतपणे प्रताप सायलीच्या चांगुलपणामुळे तिच्या तिच्या आता खरेपणामुळे तिच्यावरती विश्वास ठेवायला लागून तिला आता रागराग करणं बंद करून तन्वीच्या विरोधात सायलीच्या पाठीशी कसा उभा राहिला हे सगळं सगळं नात्यांचा प्रवास आता सायली आठवत असते आणि अर्जुनला सांगत असते. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, खरं सांगू का, तर तुमचा विश्वास, दृढ विश्वास हाच या सगळ्यामध्ये कामी आला. नाहीतर मला तर वाटलं नव्हतं की माझे खडूस घरचे या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वीकारतील सुद्धा. यावरती सायली चिडते आणि माझ्या घरच्यांना खबरदार, तुम्ही खडूस म्हटलात तर तुम्ही खडूस आहात आणि तुम्ही माझ्या सासरच्या माणसांना खडूस म्हणताय का? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, मी तुम्हाला खडूस वाटतोय का? मी खडूस आहे का? आता मी खडूसपणा काय करतो ना ते तुम्हाला दाखवतोच. आत्तापर्यंत तुम्हाला या नवऱ्याचा खडूसपणा कधी दिसलाच नाही, पण तुम्ही आता बोलताय ना खडूस खडूस, तर मी तुम्हाला दाखवणार खडूसपणा काय असतो ते. असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीला चॅलेंज देतो आणि सायली ते चॅलेंज स्वीकारते. दोघं जण एकमेकांचा पाठलाग करत आता इकडे मस्ती मस्ती करत असतात आणि अर्जुनने सायलीला दिलेलं चॅलेंज तो आता पूर्ण करणार असतो. सायली मात्र अर्जुनचा हात आता बाजूला झटकते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते. अर्जुन हसतच बसायला लागतो. पण अर्जुनने गमती गमतीमध्ये दिलेलं चॅलेंज हे आता इकडे सायली आणि अर्जुन
यांच्यासमोर खूप मोठा सत्याचा असा काही उलगडा करणार असतं की याच्यामुळे आता खूप वर्षापूर्वीचं सत्य आणि आत्ताचं या 2 वर्षापूर्वीचं केसचं सत्य हे सरसकट समोर येणार असतं. इकडे तोपर्यंत साक्षी पूर्णपणे हादरलेली असते. नाही अण्णा नाही, मला नाही वाटत की या प्रकरणातून मी आता बाहेर येईन. म्हणजे बघितलंत ना, कोर्टामध्ये आता मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये आता अर्जुन प्रियाला सोडेल. प्रियाचं सगळं सगळं खोटं आता त्याने बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तो या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते सगळं सगळं बाहेर काढेल आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकेल. मला आता या सगळ्यामध्ये ना हे सहनच होत नाहीये. त्या जेलमधलं ते टॉर्चर, ते घाणेरडं वातावरण, मला हे सगळं सहन होत नाहीये. यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो, हे बघ पोरी, आपण दामिनी देशमुख यांच्यासारखी वकील केले आणि दामिनी देशमुख कधीच हरडत नाहीये. तुला कळतंय ना, दामिनी देशमुख तुला सोडवेल. यावरती मग आता इकडे चिडलेली साक्षी सांगायला लागते, त्या दामिनीचं कौतुक करणं बंद करा. आत्ता त्या अर्जुनने इतकं मोठं हे सगळं केलं, दामिनी काय करू शकली? दामिनी काही करू शकली नाहीये. हातावरती हात देऊन सगळं करत बसलेली आहे. मला खरंच कळत नाहीये तुम्ही तिचं इतकं का हे सगळं करताय. आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने हे सगळं शोधून काढलंय की प्रिया आणि माझी मैत्री होती. मी प्रियाला पैसे दिले होते आणि मी 2 तास कुठे होते? मी 2 तास आश्रमात होते. हे जर का सत्याने शोधून काढलं तर माझं काही खरं नाहीये. काय करू मी? मला तर आता या सगळ्यामध्ये वाचण्याचा काहीही मार्ग दिसत नाहीये. मला तर असं वाटतंय संपलं, सगळं संपलं. आता हा सगळं सगळं सिद्ध करेल आणि या सगळ्यामध्ये मला अडकवून टाकेल. 2 तास मी त्या आश्रमातच होते हे त्याने सिद्ध केलं की झालं ना. यावर महिपत म्हणतो, काय बोलतेस आणि त्याला कसं कळणार आहे की 2 तास तू त्या आश्रमात होतीस ती? यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी, त्याला कसं कळणार म्हणजे? जसं मी आणि प्रिया मैत्रिणी आहोत, जसं आम्ही CCTV फुटेज आमचं कॅप्चर केलं, तसं त्याला काहीही कळू शकतं. तो कोणतीही माहिती आता शोधू शकतो आणि म्हणून मला खूप भीती वाटत आहे. यावरती आता इकडे प्रिया साक्षी सांगायला लागते, मला अजून काय वाटतं माहिती आहे का? कोर्टामध्ये सिद्ध झालं ना की मी गुन्हेगार आहे, तरी सुद्धा मला ना एकदाची फाशी दिली तर मी संपून जाईन. पण त्यानंतर जर त्यांनी जन्मठेप दिली तर या सगळ्यामध्ये आता मी मी पूर्णपणे अडकेन. त्या घाणेरड्या जेलचं वातावरण, इतके वर्ष त्या जेलमध्ये राहणं, हे सगळं मला सहन होणार नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता अजिबात सहन होणार नाही की या गोष्टी माझ्यासोबत घडतायत. असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो, ए पोरी, तुला काहीही होणार नाहीये, काहीही. तू वाघाचा बछडा आहेस, बछडा, आणि बछडा कधी कुणाला घाबरत नाहीये. तुला कळतंय का? तुला जर का काहीही झालं तर अख्ख्या जगाला आग लावून टाकेन मी, आग. तुला माहित नाहीये. आणि या आगीमध्ये जळून आता ती दामिनी सुद्धा कधी भस्मसात होईल तुला कळणार सुद्धा नाहीये. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते, पण अण्णा. यावरती महिपत म्हणतो, पण आणि बिण काही नाहीये. तू कोणत्याही बाबतीत कुणालाही घाबरण्याची काही गरज नाहीये. हा तुझा बाप तुझ्या पाठीशी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुला अख्ख्या जगाच्या विरोधात मी मदत करेन. ही गोष्ट 100% खरी आहे. त्या अर्जुनला तू घाबरू नकोस. मी सांगितलं ना, अख्ख्या जगाला आग लावून ते दामिनीला पण आग लावेन. असं म्हणत आता इकडे महिपत आपल्या मुलीला समजवण्याचा, तिला पटवण्याचा, मनवण्याचा आणि या सगळ्या मनस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण साक्षीने बरोबर हार मानलेली असते. अर्जुन काहीही करू शकतो हे तिला समजलेलं असल्यामुळे साक्षी आता पूर्णपणे हतबल झाले आणि पहिल्यांदा पहिल्यांदा साक्षीची क्यू करावी असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. तोपर्यंत इकडे आता महिपतला आपल्या मुलीच्या डोळ्यामधला हा जरा भीतीचा प्रकार दिसतो आणि कुठेतरी महिपत सुद्धा कितीही हे दाखवत असला की तो किती स्ट्रॉंग आहे, तरी मुलीची भीती पाहून महिपत यावेळेला हादरलेला असतो. त्याच्या डोळ्यात सुद्धा ती भीती आपल्याला कंटिन्युअसली दिसत असते. इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता आवरून बाहेर येते आणि अर्जुनने दिलेलं चॅलेंज खरं तर इथूनच सुरू होतं. सायली ज्या वेळेला आरशाच्या इकडे येते आणि आरशाच्या इथे येऊन ती आता ज्या वेळेला आपल्याला स्वतःला आटपायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता या सगळ्यामध्ये एक तिकडे चिठ्ठी लिहायचे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं,
अर्जुनने सायलीसाठी लिहिलेला मेसेज असतो आणि त्याच्यामध्ये आता तिला एक 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 क्लू देत आता अर्जुन त्या शेवटच्या फायनल चिठ्ठीपर्यंत पोहोचवणार असतो. हेच असतं अर्जुनचं चॅलेंज. आता अर्जुनने त्याच्यामध्ये लिहिलं असतं की तुमचं स्माईल खूप गोड आहे. तुम्ही ज्या वेळेला आरशामध्ये पाहता तेव्हा आरशाचा मला हेवा वाटतो आणि त्यानंतर पुढची चिठ्ठीचा क्लू त्या चिठ्ठीमध्ये असतो आणि पुढच्या चिठ्ठीच्या क्लूमध्ये आता पहिल्या चिठ्ठीच्या क्लूमध्ये लिहिलेलं असतं की अर्जुनच्या जी वकिलीची पुस्तकं आहेत तिथे दुसरा क्लू आहे. मग सायलीला पहिला क्लू समजतो. पहिला क्लू समजल्यावरती सायली आता वकिलीच्या पुस्तकांच्या इथे येते. वकिलीच्या पुस्तकांच्या इथे आल्यावरती सायली आता ते पुस्तक उघडते आणि त्याच्यामध्ये असलेली दुसरी चिठ्ठी म्हणजे दुसरा क्लू हा आता आपल्या हातात घेते आणि दुसरा क्लू वाचायला लागते. ज्या वेळेला सायली दुसरा क्लू वाचते त्यावेळेला तिला तिसरा क्लू सापडतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मी आजवर खूप पुस्तकं वाचलीत, टफ प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत. पण जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा मला कळतच नाही की कोण इतकं सुंदर कसं असू शकतं. पण तुझी स्माईल पाहिली की माझंच मला उत्तर मिळतं. आणि डॅश डॅश तुझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते कॉफीने. आणि हा असतो तिचा तिसरा क्लू. तिसरा क्लू म्हणजे आता किचन आणि सायलीला तिसरा क्लू कळतो. तिसरा क्लू कळल्यावरती सायली आता ताबडतोब जाते ती म्हणजे किचनमध्ये आणि किचनमध्ये सायली आता तिचा पुढचा क्लू शोधत असते. तोपर्यंत इकडे आता प्रिया लॅपटॉप घेऊन बसलेली असते आणि ती ऑनलाईन शॉपिंग करत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये तिचं आता मन थोडंफार तरी आता शांत व्हावं आणि या सगळ्या प्रकरणातून सुटका मिळावी. पण तिचं मन शांत होण्याच्या ऐवजी ती अधिकच अस्वस्थ होत चाललेली असते आणि ती विचार करते आत्तापर्यंत 6 ड्रेस खरेदी करून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने जर का मी खरेदी केली तर मी इथेच कंगाल होऊन जाईल. काय करू? मी आत्तापर्यंत इतकं काही खाल्लंय, इतकं काही प्यायले की माझं वजन वाढत चाललेलं आहे, माझा पैसा संपत चाललेला आहे, पण माझं मन काही शांत होत नाहीये. कसं मन शांत होईल? कारण माझ्या बाजूने सगळ्या बाजूने मला आता इकडे अडकवण्याचा जो काही प्रयत्न अर्जुनने केलाय ना तो प्रयत्न या वेळेला मला आता पूर्णपणे हादरवून टाकणार आहे. म्हणजे इकडे अर्जुन तिकडे सुभेदार किल्लेदार हे दोन्ही मिळून मला आता असे काही अडकवतायत की या सगळ्यामध्ये आता काय करावं काय करू नये मला खरंच काही कळतच नाहीये. असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया पुरती अडकलेली असते आणि अडकलेली प्रिया विचार करते बरं आता अर्जुन आणि रविराज यांचं जाऊ दे, ते तरी मला कोर्टामध्ये किंवा घरी या सगळ्यामध्ये काही विचारून त्रास देण्याचा प्रयत्न करतील. पण पण महिपत मला काही विचारणार नाही, काही सवरणार नाही, डायरेक्ट माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवेल आणि मला पार उडवून टाकेल आणि त्यानंतर मग आता काहीच आयुष्यात उरणार नाही. असं म्हणत प्रिया आता महिपतचं मागचं भयानक रूप आठवते आणि आता चांगलीच हादरलेली असते. मागच्या वेळेला सुद्धा आता महिपतने तिला धमकी दिलेली असते, जर का एक चूक तुमची झाली ना तर मात्र तुझ्या एका चुकीला माझी एका बंदुकीची गोळी हीच तुला उत्तर देईल. असं म्हणत आता इकडे बरोबर महिपतने प्रियाला या सगळ्यामध्ये आता अडकवलेली असते. हे सगळं सगळं चालू असताना मग आता इकडे प्रिया विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे. काय करू कसं वाचू असं म्हणत प्रिया आता महिपतच्या वागण्याला किंवा महिपतच्या या गोष्टीला इतकी घाबरलेली असते की तिला आता काय करावं काय काय नाही हे सुचतच नसतं आणि आता ती घाबरलेली असते. तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते म्हणजे आता जर का कोर्टामध्ये अर्जुनने सिद्ध केलं की मी खोटारडी आहे आणि मला जेलमध्ये जावं लागलं तर नाही मी एक काम करते, मी ना पनवेल सोडून जाते. पण पनवेल सोडून कुठे जाऊ? मुंबईला. पण जरी मी मुंबईला गेले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला अर्जुन पकडूच शकतो. नाही मुंबईला जायचं कारणच नाहीये. मी हा देश सोडून निघून जाऊ का? देश सोडून जर का मी निघून गेले तर कदाचित या सगळ्यामध्ये आता मला फायदा होईल. पण देश सोडून जाऊ कसं? मला कसं जाता येईल देश सोडून? तिच्या मनामध्ये 1 ना 100 असे हजार विचार चालू असतात आणि ती या सगळ्यामध्ये आता काय करू आणि फायनली देश सोडून जाण्यापर्यंत तिची आता मजल गेलेली असते. पण तिला मार्ग काही दिसत नसतो कारण इकडे आड तर तिकडे विहीर असं तिला दिसत असतं. त्यामुळे तिच्या पुढचे सगळे मार्ग बंद झालेले असतात. सायली आपला तिसरा क्लू घेण्यासाठी आता किचनमध्ये येते. ज्या वेळेला ती किचनमध्ये येते
त्यावेळेला तिला तिचा तिसरा क्लू जो सापडतो आणि तिसऱ्या क्लूच्या चिठ्ठीमध्ये चौथा क्लू दिलेला असतो आणि हा असतो फायनल क्लू. आणि हाच क्लू आता तिला भूतकाळाच्या खूप मोठ्या सत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरणार असतो. इकडे सायली ती चिठ्ठी वाचते आणि त्याचा चौथा क्लू असतो ती म्हणजे मधुभाऊंची हिशोबाची डायरी. म्हणजे अर्जुनने लिहिलेलं असतं, खरं तर मी मधुभाऊंचा खूप 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 ऋणी आहे. त्यांच्या उपकारांची परतफेड मी करू शकत नाही, कारण त्यांनी त्यांचा मौल्यवान वस्तू ही आज मला दिलेली आहे आणि ही मौल्यवान वस्तू म्हणजे त्यांचा हिशोब कसा मी पूर्ण करणार काय माहिती. असं म्हणत असताना सायली ती चिठ्ठी वाचते खरी, पण चिठ्ठी वाचून सायली कुठेच जात नाही. त्यावरती अर्जुनला वाटतं की सायलींना आपला क्लू कळलेला नाहीये आणि मग अर्जुन म्हणतो, तुम्ही तर हरलात. मी तुम्हाला जो क्लू दिला होता तो क्लू तुम्हाला समजलाच नाही. सायली म्हणते, तुम्हाला कोण म्हटलं की मला क्लू नाही समजला? अर्जुन म्हणतो, मग तुम्ही गेलात तरी कुठे? यावरती सायली म्हणते, तुम्हाला वाटत असेल की मला क्लू समजला नाही, पण मला सगळा क्लू समजलाय. हा क्लू आहे मधुभाऊंची डायरी, बरोबर ना? अर्जुन म्हणतो, हो. मग तुम्ही गेला का नाहीत? सायली म्हणते, हो, मी जाणारच आहे. असं म्हणत आता इकडे मधुभाऊंच्या डायरीपर्यंत सायली आणि अर्जुन ज्या वेळेला पोहोचायला जातात त्यावेळेला अर्जुनला मधुभाऊंची डायरी हवी असताना आता इकडे सायली पटकन बोलायला लागते की मधुभाऊ, तुम्ही आश्रमात असताना हिशोबाची डायरी मेंटेन करायचात ना? यावरती अर्जुन म्हणतो, मग तुम्हाला विलासने दिलेले ठेवायला पैसे हे सुद्धा तुम्ही आता तिकडे ठेवले असाल ना डायरीमध्ये लिहून? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो, छोट्यातली छोटी गोष्ट मी तिकडे लिहून ठेवायचो. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आणि सायली ज्या ठिकाणी मधुभाऊंचे सगळे रजिस्टर जमा केलेले असतात आश्रमाचे त्या ठिकाणी पोहोचतात. फायनली खूप मोठा क्लू हाताला लागलेला असतो आणि ती डायरी ज्या वेळेला अर्जुनच्या हाताला लागते त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला हिशोब, महिपतनेच हे पैसे दिलेत हे सुद्धा तो हिशोबात लिहिलेले असतात. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं सगळं डिटेलमध्ये मधुभाऊंनी कितीच्या नोटा किती, कितीच्या नोटा किती हे सगळं ज्या वेळेला लिहून ठेवून नोटांचे नंबर सुद्धा लिहिलेले असतात. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने महिपत आता इकडे अडकतो आणि त्याच वेळेला अर्जुनच्या हातात तिसरी एक माहिती लागते, प्रियाच्या भूतकाळाची, सायलीच्या भूतकाळाची. ती माहिती काय आहे येणाऱ्या भागातच कळणार.